लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. सावता नगरातील खांडेमळा येथील विहिरीत 21 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला. बातमी नाशिक येथून. सावता नगर भागातील खांडेमळा येथे एका विहिरीत 21 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शुभम बाळासाहेब व्यापारी, वय 21 वर्ष, राहणार नवीन नाशिक, हा युवक दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी सकाळपासून घरातून बेपत्ता झाला होता. त्याचा शोध नातेवाईकांनी परिसरात घेतला, मात्र तो कुठेही आढळून आला नाही. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी सावतानगर येथील खांडेमळा परिसरातील एका विहिरीत पाण्यात तरंगताना युवकाचा मृतदेह आढळून आला. स्थानिक नागरिकांनी ही माहिती अंबड पोलीस ठाण्याला दिल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची ओळख शुभम बाळासाहेब व्यापारी अशी पटली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. विशेष म्हणजे 15 दिवसांपूर्वी शुभम यांच्या वडिलांचे बाळासाहेब व्यापारी यांचे अपघाती निधन झाले होते. शुभमच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता न्यूज, नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.